पुण्यामध्ये भर रस्त्यात एका महिलेची यशस्वी प्रसूती झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे। पुण्यामध्ये शिरूर तालुक्यात एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती कळा येऊ लागल्या होत्या। ती रस्त्यावर एका गाडीत होती, पण मात्र वेदना इतक्या तीव्र झाल्या की तिला गाडीतून खाली उतरवण्यात आलं। रस्ता गजबजलेला, पण परिस्थितीचं गांभीर्य पाहून माणुसकी धावून आली। तेवढ्यात तिथे डॉक्टर सुनीता पोटे आल्या। त्यांनी आजूबाजूला साड्यांचा आडोसा लावून थेट रस्त्यावरच त्या महिलेची प्रसूती यशस्वीरित्या केली। त्या नवजात बाळाने सुखरूपपणे जन्म घेतला। ही घटना व्हायरल होताच ज्या महिला डॉक्टरांनी अतिशय धाडसीपणा दाखवला त्या डॉक्टर सुनीता पोटे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला। आजही माणुसकी शिल्लक आहे। डॉक्टर हे देवाचं रूप असतात, डॉक्टर देवाच्या रूपाने धावून आल्या, अशा कमेंट्स या व्हिडिओवर येत होत्या। पण तेवढ्यात ज्या महिलेची प्रसूती झाली त्या महिलेची मुलाखत आज समोर आली, आणि त्या मुलाखतीमध्ये त्या महिलेनं जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण देशात खळबळ उडाली। मग नेमकं या घटनेमागं सत्य का होतं? त्या महिलेची रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ का आली? ती महिला दवाखान्यात का गेली नाही? त्या महिलेचं सत्य नेमकं काय होतं? रस्त्यावर धाडसीपणाने प्रसूती केलेल्या ज्या डॉक्टर होत्या, ज्यांना हिरो समजलं गेलं, त्या डॉक्टरांविषयी नेमकं काय माहिती समोर आली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। घटना आहे पुण्यामधील शिरूर मधल्या एका ठिकाणाची। पुण्यामधला शिरूर तालुका, ज्याची ओळख महाराष्ट्रात अनेक कारणामुळे आहे, पण तिथूनच एक व्हिडिओ व्हायरल झाला। ज्या व्हिडिओमध्ये दिसत होतं एक महिला रस्त्यावरच बसलेली आहे, तिच्या आजूबाजूला साड्या लावलेल्या आहेत, आणि एक महिला डॉक्टर तिथे धावत येतात आणि तिथे प्रसूती करतात, आणि सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होतो। पण सगळं सत्य आज बाहेर आलं आहे, कारण की बऱ्याच वेळा व्हिडिओ व्हायरल होतात, पण व्हायरलमध्ये कुणीतरी एकाला हिरो म्हटलं जातं, कुणाला तरी एकाला विलन म्हटलं जातं। पण खरं सत्य जेव्हा बाहेर येतं, जेव्हा त्या अडचणीत अडकलेल्या व्यक्तीची मुलाखत समोर येते, आणि अगदी आज तेच घडले। घटना होती शिरूरची। शिरूरच्या निर्माण प्लाझा परिसर, याचा हा परिसर नेहमीप्रमाणे त्या दिवशी वाहनांची वर्दळ होती, लोकांची लगबग सुरू होती, सकाळची वेळ होती। अचानक एका बाजूला गर्दी जमायला लागली, लोकांच्या ओरडण्याचा आणि एका महिलेच्या विवळण्याचा आवाज घुमू लागला। जोशीवाडी इथे राहणारी एक महिला, जी अत्यंत गरीब होती, जी काही वेळापूर्वीच आपल्या पतीसोबत घराबाहेर पडली होती, ती आता रस्त्यावर गुडघ्यावर बसली होती। तिचे डोळे वेदनेने पाणावले होते, तिच्या कळा असह्य होत होत्या, त्यामुळे ती जोरात जोरात ओरडत होती। गर्दीतील प्रत्येक जण पाहत होता, पण कोणालाच काय करावं सुचत नव्हतं। कुणी म्हणत होतं रिक्षा आणा, तर कुणी म्हणत होतं पाणी पाजा, तर कुणी म्हणत होतं उचलून दवाखान्यात घेऊन जा। असे विचित्र आवाज येत होते। पाहता पाहता गर्दी वाढायला लागली। आधी 2 महिला थांबल्या, त्यानंतर 4 पुरुष थांबले, त्यानंतर एक मोठा ट्रक बाजूला थांबला, आणि त्याच्यातून 25 महिलांची एक टोळीच तिथे जाऊन उभी राहिली। असं चित्र तिथे दिसत होतं। आता लोकांना समजलं होतं की या मातेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, तिला एकही पाऊल पुढे टाकणं अशक्य होतं। ती महिला तिथेच विवळत पडली होती। निसर्गाचं चक्र आता थांबणार नव्हतं। वेळ जवळ आला होता, आणि निसर्ग कुणासाठीच थांबणार नव्हता। बाळाचा जन्म आता कोणत्याही क्षणी होणार होता, आणि तो क्षण अत्यंत तणावाचा होता। आजूबाजूचे लोक धास्तावले होते। काय होणार? बाळ सुरक्षित असेल का? त्या माऊलीचं काय होणार? असा प्रश्न तिथल्या हवेत एक अनामिक भीती पसरली होती। आणि नेमकं त्याच वेळी एक घटना घडली। परिसरातील काही तिथे नागरिक जमा झाले होते। त्या नागरिकांच्या लक्षात आलं, आता ही प्रसूती जर अशीच झाली तर खूप अवघड होऊ शकतं। त्यातील 2 माणसं धावले शेजारच्या एका हॉस्पिटलमध्ये। तिथे डॉक्टर सुनीता पोटे होते। त्यांनी सुनीता पोटे यांना माहिती दिली। डॉक्टर पोटे आपल्या दवाखान्यात होत्या। त्यांनी तिथले पेशंट थांबवले, परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं। कुठल्याही वैद्यकीय साधनांची वाट न पाहता त्या रस्त्याने थेट धावत घटनास्थळी पोहोचल्या, आणि त्यांनी तो ऐतिहासिक क्षणाची त्या ठिकाणी हे केलं। त्यांनी पाहिलं महिलेची प्रसूती रस्त्यावर होणं अनिवार्य आहे। त्यांच्या लक्षात आलं होतं या महिलेला आता कुठे हलवणं त्या ठिकाणी वेळेचा अपयोग होणार होतं। त्यांना माहिती होतं या महिलेला हलवण्याचा प्रयत्न केला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, आणि तिथेच माणुसकीचं पहिलं दर्शन घडलं। आता डॉक्टरांनी ही सगळी प्रक्रिया रस्त्यावरच करण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी साड्या मागवल्या, कोणी दुपट्टे मागवले, सगळीकडे आता त्याला एक प्रकारचं आवरण तिथे तयार होणार होतं, आणि ज्या रस्त्यावरच एक ऑपरेशन थिएटर निर्माण होणार होतं। पण खरी माहिती आज उघडकीस येणार होती। आता ते बाळ सुखरूपपणे बाहेर आलं का, हा मुद्दा इथे होता। नेमकं ती घटना काय घडली ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच, पण त्या महिलेची जेव्हा आज मुलाखत समोर आली, जेव्हा डॉक्टरांची माहिती समोर आली, तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली।
खरं माणुसकीचं दर्शन तिथे घडत होतं. नगरसेविका पूजा पोटावळे तिथे उपस्थित होत्या. काही महिलांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साड्या काढल्या, कुणी स्कार्फ काढले, तर कुणी भर रस्त्यात एक तात्पुरतं ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आलं. गजबजलेल्या रस्त्यावर हजारो डोळे होते. तिथे काही महिलांनी आपल्या साड्यांच्या पदराचा आडोसा देऊन एका माऊलीला त्या ठिकाणी बाळाचा जीव वाचवण्यासाठीची भिंत उभी केली. डॉक्टरांनी अगदी शर्तीचे प्रयत्न केले, संपूर्ण कौशल्य वापरलं आणि धाडसाने कुठलेही मेडिकल वस्तू उपलब्ध नसताना आपलं नॉलेज वापरून माणुसकीची ताकद तिथे दाखवली. धाडसाने प्रसूती प्रक्रिया पूर्ण झाली. आजूबाजूला जमलेली गर्दी आता शांत झाली होती आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच प्रार्थना होती, बाळ सुरक्षित जन्माला येऊ दे. 10-15 मिनिटाची ती हालचाल होती. 10-15 मिनिटं ते सगळं सुरू होतं. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रार्थना होती की बाळ सुरक्षित जन्माला येऊ द्या. काही मिनिटाचा तो थरार एखादा चित्रपटासारखा वाटत होता, पण अचानक त्या साड्यांच्या आडोशातून एक असा क्षण समोर आला ज्याने सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोणाला वाटत होते कसं होणार, जिथे हॉस्पिटलमध्ये जन्माच्या वेळेस अनेक अडचणी येतात, रस्त्यावर असं काय होणार. पण जमेची बाजू अशी होती की डॉक्टर तिथे स्वतः होत्या, पण तरी 50% लोकांना भरोसा वाटत नव्हता. पण अखेर त्या साडीच्या कंपाऊंडमधून, त्या साडीच्या तात्पुरत्या हॉस्पिटलमधून एक असा आवाज आला, जो आवाज होता चिमुकल्या जीवाच्या रडण्याचा. वा, बाळ झालं अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही लोकांनी देवाच्या घोषणा दिल्या, पण डॉक्टर सुनीता पोटे यांनी जेव्हा त्या बाळाला वर करून दाखवलं आणि अक्षरशः लोकांनी टाळ्या वाजवल्या, अक्षरशः लोकांनी अभिनंदन केलं. जमलेल्या शेकडो लोकांनी एकाच वेळी टाळ्या वाजवल्या. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. लोकांनी तिथे उभे राहून प्रार्थना केली. डॉक्टरांच्या रूपानं साक्षात देव तिथं अवतरला होता अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती. पण या जल्लोषाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये एक प्रश्न दडला होता. तो प्रश्न हा होता की आधुनिक युगात जिथे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या इमारती उभ्या आहेत, तिथे एका महिलेला भर रस्त्यात बाळाला जन्म का द्यावा लागला? ही महिला दवाखान्यात का गेली नाही? त्या डॉक्टरांनी तिथे भर रस्त्यात प्रसूती केली खरी, पण त्यांचं सत्य काय होतं अखेर आज उघडकीस येणार होतं. त्या महिलेला तिथून एका शेजारच्या नर्सिंग होममध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि काही पत्रकार तिथे पोहोचले आणि त्या महिलेची मुलाखत घेतली आणि त्यामुळे मुलाखतीमधून बाहेर आलं ते रहस्यमय सत्य. ही घटना सोशल मीडियावर हिरोसारखी पसरली. पण जेव्हा पत्रकारांनी त्या पीडित महिलेची आणि तिच्या नातेवाईकाची विचारपूस समोर केली, तेव्हा जे समोर आलं ते संतापजनक होतं. पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही दवाखान्यात का गेला नाही? या प्रश्नावर महिलेनं जे उत्तर दिलं ते ऐकून माणुसकी पुन्हा एकदा शर्मेनं खालमानी घालू लागली. त्या महिलेने आरोप केला, प्रसूती काळ सुरू झाल्यावर शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयाकडे म्हणजे सरकारी रुग्णालयाकडे त्या निघाल्या होत्या, पण तिथे पोहोचण्यापूर्वी त्यांच्या गरिबीची आणि हतबलतेची चेष्टा झाली असं अशी शक्यता निर्माण झाली. त्या महिलेला रस्त्यावर का बसावे लागले? तिच्याकडे दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नव्हते की तिला रुग्णालयाने नाकारले? शिरूरमधील काही स्थानिक सूत्रांनी सांगितल्यानुसार ती महिला ग्रामीण रुग्णालयाकडे जात होती, पण परिस्थिती कदाचित वेळेवर न मिळालेली रुग्णवाहिका त्यामुळे तिला रस्त्यातच कळा सोसाव्या लागल्या. असाही दावा आहे की त्यामुळे तिला हॉस्पिटलमधूनही प्रतिसाद मिळाला नाही असाही दावा करण्यात येतोय. डॉक्टर सुनीता पोटे यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या, माझ्यासाठी तो क्षण कर्तव्याचा होता. रुग्ण कोण आहे, कुठला आहे यापेक्षा त्या 2 जीवांना वाचवणं महत्त्वाचं होतं. पण लोकांचा मनामध्ये संताप आहे. डॉक्टर पोटे जर वेळेवर आल्या नसत्या तर मग काय झालं असतं? डॉक्टरांनी जे तिथे ती हॉस्पिटलमध्ये ती महिला गेली होती तिथे तिला का स्वीकारलं नाही, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे. आता ते बाळ आणि ती माता मीरा नर्सिंग होममध्ये सुखरूप आहे, पण हा रिपोर्ट इथे संपत नाही. ही घटना केवळ एका धाडसी डॉक्टराच्या कौतुकाची नाही, तर आपल्या आरोग्य व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं बोलले जाते. पुण्यासारखा प्रगत जिल्हा एका महिलेच्या साड्याचा आडोसा लावून रस्त्यावर प्रसूती करावी लागते. ही बाब जितकी माणुसकी दाखवती तितकंच यंत्रणेचं अपयश देखील अधोरेखित करते. आज माणुसकी जिवंत आहे हे सुनीता पोटे आणि त्या साड्या धरणाऱ्या महिलेने सिद्ध केलं. पण त्या माऊलीने जे सत्य सांगितलं त्याने कोणाला चपराक लागवली हा प्रश्न निर्माण होते. रस्त्यावरचा तो जल्लोष क्षणिक होता, पण त्या मातेच्या डोळ्यातली भीती हतबलता खूप सांगून जात होती. दवाखाना समोर होता पण नशिबात रस्ताच होता. हेच या घटनेचं सर्वात मोठं कटू सत्य. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.